सुस्वागतम सुस्वागतम अँड वेलकम. फक्त संस्थेचे संस्थापक चेअरमन सन्माननीय नानासाहेब टी.पी. शिंदे सर, फक्त संस्थेचे विद्यमान अध्यक्ष सन्माननीय भाऊसाहेब प्रशांतजी वासुदेव साळुंके, व्हाईस चेअरमन दादासाहेब रमेश ओंकार पाटील, खजिनदार तनुजा पाटील मॅडम, तज्ञ संचालिका ताईसाहेब सन्माननीय साधना त्र्यंबकराव शिंदे, माजी चेअरपर्सन आबासाहेब आदरणीय राजेंद्र पाटील सर, माजी व्हाईस चेअरमन संचालक अण्णासाहेब आदरणीय अजय शिवाजी सूर्यवंशी सर, माजी व्हाईस चेअरमन बापूसाहेब आदरणीय किरण पितांबर पाटील सर, माजी खजिनदार अण्णासाहेब आदरणीय संतोष कृष्णा बाबू सर, संचालक नानासाहेब हदप, प्राध्यापक उमेश यशवंतराव गांगुर्डे सर, संचालिका ताईसाहेब आदरणीय विजया शरद बेरे मॅडम, नंतर स्वीकृत संचालक आदरणीय दादासाहेब भगवान तुकाराम चौधरी हे सर्व मान्यवर उपस्थित झालेले आहेत. त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचे अशी मी त्यांना विनंती करतो. जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा या गीताने करा भाऊ. हे गीत महाराष्ट्राची संस्कृती, इतिहास आणि अस्मितेचे प्रतीक मानले जाते. तरी व्यासपीठावरील सर्व मान्यवर व संस्थेचे उपस्थित सर्व सभासद बंधू भगिनी, राजकीयासाठी आपण सर्वांनी उभे राहायचे आहे. मानवतेच्या कल्याणासाठी जे अविरत होते त्या थोर बुद्धीचे विचार आपल्या जगाला नवी दिशा देतात. मी सर्व मान्यवरांना विनंती करतो त्यांनी महाराष्ट्राला नवी दिशा देणाऱ्या थोर विभूती, स्वराज्य निर्माण करणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ, रयतेचे राज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, देश शिक्षणाचा पाया रचणारे महात्मा ज्योतिराव फुले, आरक्षण देऊन शिक्षणाची गंगा वाहणारे राजश्री शाहू महाराज, भारतीय संविधानाचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या बुद्धीचे प्रतिमेचे पूजन करून ही प्रज्वलन करावे असे मी सर्वांना विनंती करतो.
श्यामकांत ताजमल सिरा, अभय महिला कॉलेज धुळे, कैलासवासी राजेंद्रराव रमेशराव महाजन, आर.सी. पटेल महाविद्यालय बबळाच, तालुका शिरपूर, जिल्हा धुळे, कैलासवासी गणेश नरहर चव्हाण, नूतन माध्यमिक विद्यालय दोंडाईचा, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे, कैलासवासी शिवाजी फाडशा पावरा, दादासाहेब रावल महाविद्यालय दोंडाईचा, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे, कैलासवासी बारकू भालसिंग सोनोने, अण्णासो दावा पाटील महाविद्यालय नगाव, तालुका जिल्हा धुळे, कैलासवासी संगीता प्रवीण बच्छाव, अभय माध्यमिक विद्यालय सुरंदे, तालुका जिल्हा नंदुरबार. तसेच अहवाल वर्षात सभासदांचे आप्तेष्ट, ठेवीदार व त्यांचे आप्तेष्ट तसेच भारतातील सहकार, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक, सांस्कृतिक, साहित्यिक, भारत मातेचे व भारतीय सीमेचे रक्षण करण्यासाठी वीर मरण प्राप्त झालेले भारतीय सैनिक या सर्वांना आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करीत असून त्यांच्या दुःखद निधनात त्यांच्या कुटुंबासमवेत सहभागी असून ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती व सद्गती देवो ही प्रार्थना. मी सर्व सन्मान्य मान्यवरांना विनंती करते की त्यांनी या सर्वांना श्रद्धांजली देण्यासाठी उभे राहावे. संस्थापक अध्यक्ष सन्माननीय नानासाहेब टी.पी. शिंदे सर यांचा सत्कार पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन सन्माननीय भाऊसाहेब प्रसाद सामके सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. यांचं मी पुनश्च एकदा हार्दिक स्वागत करतो. आपल्या सुस्वभावाने माणसं जोडण्यासाठी सतत कार्यरत असलेले व्यक्तिमत्व म्हणजे आपल्या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय नानासाहेब प्राध्यापक टी.पी. शिंदे सरांनी या पतसंस्थेची स्थापना 1994 मध्ये विश्वासू लोकांना सोबत घेऊन केली. त्या काळात शिक्षकांना अत्यंत पगार मिळत होता, म्हणून ही पतसंस्था शिक्षक सभासदांसाठी एक पर्वणी ठरली. नानासाहेब नेहमी सांगतात, तुम्ही काय काम करता त्यापेक्षा ते कसे आणि किती प्रामाणिकपणे करतात हे महत्त्वाचं आहे. 1994 पासून तर आजपर्यंत आपली पतसंस्था सतत ऑडिट करत असं येत आहे. ही आपल्यासाठी अगदी अभिमानाची गोष्ट आहे. आपली पतसंस्था सभासदांचे विश्वासाचे प्रतीक आहे. पतसंस्थेची कार्यतत्परता, नम्रता, प्रामाणिकपणा, शिस्त व आपुलकी, सभासदांप्रती सद्भावना या गुणांनी पतसंस्था ओळखली जाते. नानासाहेबांच्या नेतृत्वाखाली चेअरमन, व्हाईस चेअरमन, खजिनदार व संचालक मंडळ व सर्व सभासद, पतसंस्थेचे कर्मचारी यांच्या बळावर पतसंस्था दिवसेंदिवस प्रगतीपथावर वाटचाल करीत आहे. विशेष म्हणजे आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करणारी व या वर्षात 141 कोटी रुपयांची उलाढाल करणारी आपली पतसंस्था आहे. मित्रांनो, संत तुकोबा म्हणतात, ज्याची घरी सेवा नाही घरी त्याचा जीवा, आणि म्हणून आपली पतसंस्था घरी सेवा करणारी पतसंस्था आहे. पतसंस्थेची दिवसेंदिवस ग्रोथ होत आहे. धन्यवाद. पतसंस्थेचे विद्यमान चेअरमन ज्यांनी सर्व संचालक मंडळ, संस्थापक अध्यक्ष यांचा विश्वास संपादन करून दुसऱ्यांदा चेअरमन पदावर त्यांनी विराजमान झालेले आहेत.
शांत व सजीव व्यक्तिमत्व असलेले आदरणीय भाऊसाहेब प्रशांत साळुंखे सर यांना मी प्रास्ताविक करण्यासाठी आमंत्रित करतो. त्यांनी प्रास्ताविक सादर करावे. युवा नेचर इज युअर फ्युचर. आपला स्वभाव आपलं भविष्य आहे. भाऊसाहेबांनी आपलं प्रास्ताविक सादर करावं. नमस्कार. आज दिनांक 28/6/2026 रोजी वार्षिक सभेचे प्रस्तावना घेण्यासाठी मला ही प्रस्तावना देत आहे. सन्माननीय सर्व सभासद बंधू भगिनींना सविनय सप्रेम नमस्कार. आजच्या ऐतिहासिक मीटिंगचे प्रास्ताविक करण्याची जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. मी श्री प्रशांत वासुदेव साळुंखे आपले सर्वांचे सर्वप्रथम स्वागत करतो. अत्यंत दिलखुलास व उत्साहात आजच्या प्रास्ताविक करताना विश्वास, कर्तव्य, शिस्त, सहमय, निष्पृह, प्रामाणिक व दिलदार असे आपल्या पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन आदरणीय नानासाहेब पी शिंदे तसेच माजी चेअरमन आमच्या आदरणीय साधनाताई शिंदे मॅडम व आमचे परमित्र माजी चेअरमन आदरणीय आबासाहेब आर पाटील सर तसेच माजी चेअरमन आबासाहेब शिवाजीराव जाधव तसेच संस्थेचे माजी व्हाईस चेअरमन आदरणीय अण्णासाहेब अजयजी सूर्यवंशी तसेच संस्थेचे माजी व्हाईस चेअरमन बापूसाहेब किरण पाटील तसेच आदरणीय विजयजी देशले सर, सर्व सन्माननीय खासदार यांच्या सत्कार्याचा वारसा पुढे चालवण्याची व आपल्या सन्माननीय नानासाहेबांनी तसेच सर्व संचालक सदस्यांनी दुसऱ्यांना चेअरमन पदाची टाकलेली जबाबदारी पेलण्याची हिंमत तसेच आपल्या सर्वांनी दर्शवलेला विश्वास त्यामुळे संस्थेचे कोट्यवधीचे भांडवल असलेल्या अर्थव्यवस्थेचा होण्याचा मला मनस्वी आनंद आहे व जीवनाचे सार्थक झाल्याचे समाधान आज वाटत आहे. त्यामुळे आदरणीय नानासाहेब व ताईसाहेब व सर्व संचालक मंडळ व सर्व कर्मचारी आणि सर्व सभासदांचा मी मनापासून आभारी आहे. आपल्या पतसंस्थेचे संस्थापक चेअरमन आदरणीय व विद्यमान मुख्य प्रशासकीय अधिकारी आदरणीय नानासाहेब यांनी अंगीकारलेले स्वच्छ व पारदर्शी कारभाराचे तत्व आपणास जीवनाला चालना देणारे आहे. त्यामुळे संस्थेच्या स्थापनेपासून आपल्याला ऑडिट अवर्ग प्राप्त आहे. सन 2025-26 या आर्थिक वर्षात आपल्या पतसंस्थेची उलाढाल 141 कोटीच्या पुढे गेली असून आपणास 8% लाभांशाची शिफारस केलेली आहे आणि आपणास सर्वांसाठी ही अभिमानाची बाब आहे. तसेच याचे श्रेय आदरणीय नानासाहेब व आपले सर्व संचालक मंडळ, आपण सर्व सभासद, ठेवीदार व आपल्या पतसंस्थेचे जनरल मॅनेजर दिनेश पाटील व सर्व कर्मचारी वृंद यांना जाते. कारण नानासाहेब आपल्या सेवाभावी वृत्तीने कार्यलक्षी तथा मुख्य प्रशासकीय अधिकारी म्हणून केवळ ₹1 मानधन तत्वावर घरच्या कुटुंबातील प्रमुख या नात्याने आपल्या पतसंस्थेसाठी वेळ मार्गदर्शन देत आहेत. हे माझ्यासह आपणास भूषवणार आहे. तसेच आपल्या संस्थेच्या 2025-26 या आर्थिक वर्षाच्या लेखाजोखा मी आपल्या समोर पुढीलप्रमाणे सादर करीत आहे. एक सभासद संख्या 1513 आहे आपली. तसेच मुदत ठेव 42,12,07,581. तसेच वसूल भाग भांडवल 14,59,96,750. वर्गणी जमा 27,78,24,856. एकूण येणे कर्ज 76,99,93,236 रुपये. तसेच 1994 पासून आपणास ऑडिट अवर्ग प्राप्त आहे. तसेच गुंतवणूक 13,67,13,326 आणि कर्जावरील व्याजाचा दर 8.9 आहे. तसेच आदरणीय नानासाहेब व आपण सर्वांनी टाकलेला विश्वास मी तडा जाऊ देणार नाही. तसेच नियमित परतफेड करणाऱ्या सभासदांची आणि ठेवीदारांची यांची कधी गैरसोय होऊ देणार नाही. नानासाहेबांनी जी जोपासलेल्या स्वच्छ व पारदर्शी कारभाराच्या तत्वांची जोपासना करीत आपल्या पतसंस्थेच्या कारभारावर प्रगतीपथावर नेण्यासाठी प्रयत्नशील राहील हेच मी आज आपणास सर्वांना प्रास्ताविकाच्या माध्यमातून सांगू इच्छितो. तसेच आदरणीय नानासाहेब व आपले सर्वांचे प्रेम, विश्वास, मार्गदर्शनाची अपेक्षा ठेवून माझ्या प्रास्ताविक सांगितो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. पतसंस्थेची 32वी वार्षिक सर्वसाधारण सभा रविवार दिनांक 28/6/2026 रोजी दुपारी 2 वाजता बाळकृष्ण मंगल कार्यालय नकाने रोड, देवपूर, धुळे येथे संस्थेचे विद्यमान चेअरमन
माननीय भाऊसाहेब प्रशांत वासुदेव साळुंखे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. सभेपुढील विषय मागील दिनांक 17/8/2025 रोजी झालेल्या 31व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचे वृत्तांत वाचून कायम करणे. सभेचा वृत्तांत पतसंस्थेचे जनरल मॅनेजर अण्णासाहेब दिनेश पाटील यांनी वाचवा अशी मी त्यांना विनंती करतो. दिनांक 17/2025 रोजी झालेल्या वार्षिक सभेचा प्रतिनिधित्व कायम करणे. विषय क्रमांक मागील दिनांक 28/7/2024 रोजी झालेल्या 20व्या वार्षिक सर्वसाधारण सभेचा वृत्तांत कायम करणे. 28/7/2024 रविवार रोजी आपल्या पतसंस्थेची सगळी वार्षिक सर्वसाधारण बातमीसमोर न्यायालय नागरी रोड धुळे येथे संस्थेचे चेअरमन आबासाहेब शिवाजी महाराज जाधव यांच्या अध्यक्षतेखाली कामगिरीचा देण्यात आली. या समितीचे नेतृत्व दिनेश पाटील यांनी वाचून दाखवले ते कायम करण्यात यावे असे सर्वानुमते मंजूर करण्यात आले. सुद्धा पाटील अनुमोदक अमोल सुरेशी याला मंजूर. विषय क्रमांक 2 दिनांक 21 मार्च 2025 अखेर अहवाल एका परिषद 23 ताळेबंद मतदान पत्रांचा विचार करणे व सूचन करणे. 2024-25 अहवाल व 31/3/2025 23 ताळेबंद 2024-25 वर्षाचे नफा पत्रक छापील अहवालात सविस्तरपणे सादर करण्यात आलेला आहे. तो वाचून त्यावर सभासदांनी सविस्तरपणे चर्चा केली व माननीय अध्यक्षांनी निरीक्षण केले व एकमताने 31/3/2025 त्याचा 23 ताळेबंद नफा पत्रक मंजूर करण्यात आले. सूचक प्रतीक तत्वे अनुमोदक सोडवणे ठराव संमती नोंदवू. विषय क्रमांक 3 संचालक मंडळाने शिफारस केलेल्या 2024-25 नफा वाटी व लाभांश मंजूर देण्याबाबत आपल्या पतसंस्थेचे दिनांक 1/20/2025 तारखेचा अहवाल लक्षात विभागाच्या तरतुदी करून एकूण निव्वळ नफा 1,17,17,119 इतर राहिला आहे ती नफावाटी कार्यदर्शी आहे. राखीव निधी 8,77,017 लावून 1,05,11,155 अंशदान निधी 21,007 एकूण निव्वळ नफा 1,17,17,189 वरील प्रमाणे नफावाटी शिफारस संचालक मंडळाने केली होती. त्याला हा सगळ्यात सर्वोत्तम मंजूर देण्यात आली. सूचक गुरुत्तम शिंदे अनुमोदक विकास शिंदाने ठराव सर्वोत्तम मंजूर. विषय क्रमांक 4 2024-25 अंदाजपत्रक खर्चापेक्षा कमी आणि जाहिरात खर्चात मंजूर देणे. दिनांक 1/24/2025 अखेर आर्थिक वर्षात अंदाजपत्रकापेक्षा कमी झालेला खर्चाचा तपशील छापील अहवालावरून मिळाले. दिनेश पाटील यांनी वाचून दाखवले व त्यावर चर्चा होऊन अंदाजपत्रकीय खर्चापेक्षा कमी आणि जाहिरात खर्चात मंजूर देण्यात आली. सूचक संजय दादा पाटील अनुमोदक शिंदे ठराव संमती मंजूर. ते क्रमांक 5 सन 2025-26 अंदाजपत्रक मंजूर देण्याबाबत संचालक मंडळाने सुचवलेले सन 2025-26 अंदाजपत्रक छापील अहवालावरून दिनेश पाटील यांनी वाचून दाखवले. त्यास सर्वांमध्ये मंजूर देण्यात आली. सूचक निंबाभूषण पाटील अनुमोदक प्रमोद पंडित कदम ठराव संमती मंजूर. विषय क्रमांक 6 2024-25 लेखापरीक्षे अहवाल वाचन करून त्या अहवालात दुरुस्ती अहवाल करून मान्यता देणे. 2024-25 लेखापरीक्षे अहवालाचे वाचन दिनेश पाटील यांनी केले. त्यावर सविस्तर चर्चा होऊन दुरुस्ती अहवालात सर्व समितीने मान्यता देण्यात आली. सूचक अभिप्राय पठाण अनुमोदक पुन्हा चव्हाण ठराव संमती मंजूर. 2025 लेखासाठी निवडणूक करण्याबाबत आपल्या पतसंस्थेत 2025 अखेर 17 वर्षाचे लेखापरीक्षेकरिता महाराष्ट्र सभेत संस्थानाने दिवसात या झालेल्या दुरुस्तीचे सहकारी संस्थेचे लेखापरीक्षेत करण्यासाठी लेखापरीक्षेची नियुक्ती करण्याचे अधिकार प्राप्त झाले आहे. तसेच संस्थेचे लेखापरीक्षेत करण्यासाठी संबंधित लेखापरीक्षेसाठी नियुक्त करण्याचा अधिकार संस्थेच्या सभासदांना देण्यात आले आहे. सर्व सभेत लेखापरीक्षेची नेमणूक करण्यात अपेक्षित असते. 2025 कालावधीचे लेखापरीक्षेसाठी सभी लेखापरीक्षक अमोल प्रकाश सागर लेखापरीक्षक यांचे नाव 15 गावाने निवडत आहे. यांची एकमताने नेमणूक करण्यात आली. तरी संबंधित लेखापरीक्षकांनी संस्थेचे केलेले आवश्यक व विविध पत्रक पाठवून संस्थेचे लेखापरीक्षक करण्याबाबत सूचना देण्यात यावी असे सर्व मंजूर झाले. सूचक मंजूर आता सुरुवाती अनुमोदक रावसाहेब बाबुराव पाटील ठराव संमती मंजूर. मागच्या अध्यक्षांच्या परवानगीने आजच्या वेळेस येणाऱ्या चर्चा करणे. नव्याने 20%, 40%, 80%, 60% टक्क्यावर झालेल्या शाळेतील शिक्षकांना सहभाग करण्याबाबत
आपल्या पतसंस्थेतील सेवानिवृत्त होणाऱ्या सभासदांचे प्रमाण सध्या मोठ्या प्रमाणात आहे. नवीन शिक्षक मान्यतेचे प्रमाण कमी प्रमाणात आहे. शिक्षणाची ध्येय धोरणे बदलल्यामुळे शिक्षक मान्यता नसल्यामुळे संस्थेच्या वाढीसाठी व विकासासाठी काही नवीन शाळा 20, 40, 60, 80% आल्या आहेत व त्या शाळेतील शिक्षकांना कायमस्वरूपी मान्यता आहे. त्यामुळे अशा शाळेतील शिक्षक आपल्या पतसंस्थेत सभासद करण्यात यावे व त्यांच्या हातातील शिल्लक पगाराच्या प्रमाणात व पतसंस्था निर्माण त्यांना सभासद करून कर्ज उपलब्ध करून देण्यात यावे असे उपस्थित सभासदांनी सुचवले. त्यावर चर्चा होऊन वरील सूचना योग्य असल्यामुळे संचालक मंडळाने सर्वोच्च त्याला मान्य केली. सूचक सचिन भोसे, अनुमोदक लक्ष्मीराम शिंदे, करार समिती मंजूर. भाषण झालेलं आहे. धन्यवाद. नमस्कार. आता राहिलेले विषय क्रमांक वाचन करा. तुम्ही मंजूर करायचे होते असो. आणि विषय क्रमांक 2 दिनांक 31 मार्च 2026 अखेर वार्षिक अहवाल लेखा परीक्षित तेरीस ताळेबंद व नफा तोटा पत्रकाचा विचार करणे व स्वीकृत करणे. ठराव होते. संचालक मंडळाने शिफारस केलेल्या सन 2025-26च्या नफा वाटणीस व लाभांशास मंजुरी देणे. ठराव. विषय क्रमांक 4 सन 2025-26च्या अंदाजपत्रकीय खर्चापेक्षा कमी अधिक झालेल्या खर्चास मंजुरी देणे. ठराव मंजूर. 5 सन 2025-26-27च्या अंदाजपत्रकास मंजुरी देणे. ठराव. विषय क्रमांक 7 सन 2025-2026च्या लेखा परीक्षण अहवाल वाचन करून त्या अहवालातील दोष दुरुस्ती करून अहवालास मान्यता देणे. ठराव मंजूर. विषय क्रमांक 7 सन 2026-27च्या लेखा परीक्षणासाठी लेखा परीक्षकाची नेमणूक करण्याबाबत ठराव मंजूर. माननीय अध्यक्ष यांच्या पूर्व परवानगीने आयत्या वेळेस येणाऱ्या विषयावर चर्चा केली. तुम्हाला काही विषय कोणाला काही अडचण नाही? ज्यांच्या कर्तृत्वाचे हात आबाळाला भेटतात, ज्यांच्या कर्तृत्वाचे हात आबाळाला भेटतात पण आबाळाला हात लागून सुद्धा ज्यांचे पाय जमिनीवर असतात तोच खरा मोठा माणूस ठरतो, तोच खरा मोठा माणूस ठरतो. असे व्यक्तिमत्व असलेले म्हणजे आपल्या पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय नानासाहेब प्राध्यापक के शिंदे सरांनी आजच्या 32व्या वार्षिक सर्वसाधारण सभेला मार्गदर्शन करावे असे मी सर्वांना विनंती करतो. मंडळी नमस्कार. जय श्रीराम. जय जिजाऊ, जय श्रीराम. आजच्या आपल्या या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्रशांत भाऊसाहेब साळुंखे, व्हाईस चेअरमन दादा, त्यानंतर माजी चेअरमन आमचे आबासाहेब आरावती, माजी व्हाईस चेअरमन अण्णासाहेब सूर्यवंशी, त्याचप्रमाणे या कार्यक्रमासाठी थोड्या उशिरा ज्या आमच्या पतसंस्थेच्या खजिनदार आहेत, तनुजा मॅडमच्या 6 मिनिटं उशिरा आल्या, त्याचं कारण थोडक्यात या ठिकाणी सांगून साहित्यिक वाटतं, कारण नुकतंच त्यांचं ऑपरेशन झालेलं आहे, त्यांची तब्येत बरी होती. पण मी त्यांना आग्रह केला की वार्षिक सर्वसाधारण सभा आहे आणि त्या सभेला आपली उपस्थिती आवश्यक आहे, म्हणून त्या उशिरा आल्या. त्याचप्रमाणे आमचे माऊली सिनियर संचालक, ज्यांच्या जिल्ह्यावर नेहमी मी असं म्हणतो की सरस्वती असते, ते नानासाहेब भाऊप ज्ञानेश्वर महाराज उर्फ गांगुर्डे सर. त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यासपीठावर आमचे माजी
खजिनदार बाबूरांना, माजी व्हाईस चेअरमन आमचे बापूसाहेब किरण पाटील, त्यानंतर आमचे सिनियर संचालक आणि जे उद्योगपती होऊ इच्छितात आणि खऱ्या अर्थाने त्यांचं खूप मोठं योगदान आहे असे आमचे नरेंद्र धामरे उर्फ भाऊसाहेब, ज्यांना आम्ही आदराने म्हणतो, ते त्यांचे मित्र कुंदन भाऊसाहेब आणि खास करून या ठिकाणी उपस्थित स्वीकृत संचालक म्हणून ज्यांचं शहादा तालुक्यामध्ये खूप चांगल्यापैकी नाव आहे, बामखेड्याच्या महाविद्यालयामध्ये ते प्राध्यापक आहेत, ते चौधरी सर, त्याचप्रमाणे सूत्रसंचालक करणारे आमचे देसले भाऊसाहेब, त्यानंतर या ठिकाणी बेहरे मॅडम, ज्यांचा मुलगा कलेक्टर आहे, कलेक्टरचं ट्रेनिंग घेतोय, आपल्यासाठी सगळ्या माझ्या सभासद बांधवांसाठी आणि माझ्यासमोर बसलेले सर्व मान्यवर माझे सभासद बांधव, त्याच्यामध्ये काही आमचे माजी संचालक पण आहेत, आमचे बोरसे दादा आहेत, सगळेच या संस्थेवर प्रेम करणारे सर्व सभासद बांधव, माझे कर्मचारी वृंद, आजच्या या सभेसाठी आपण सर्वजण उपस्थित राहिला आणि एक मताने सर्वांनी वार्षिक सर्वसाधारण सभेचे सर्व विषय आपण मंजूर केले, त्याबद्दल सर्वप्रथम आपले सगळ्यांचे मनापासून आभार. मित्रांनो, आजची ही आपली 32वी वार्षिक सर्वसाधारण सभा जी आपण सर्वजण घेतोय, 1994 साली एवढं सर उत्तर लावलं, अगदी 10,400 रुपयाच्या भांडवलावर सुरू झालेला हा एंटरप्राइज, हा उद्योग, हा छोटासा प्रयत्न गेल्या 32 वर्षामध्ये आपल्या धुळे जिल्ह्यातल्या खूप सभासद बांधवांच्या आयुष्यामध्ये त्याने खूप, या संस्थेने, छोट्याशा संस्थेने खूप मोठं काम केलेलं आहे. खूप मोठी सहकार्याची भावना ठेवून अत्यंत उत्कृष्ट अशा प्रकारचं काम या संस्थेने गेल्या 32 वर्षामध्ये दिलेलं आहे. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण कोणती गोष्ट करणं किंवा खुर्ची मिळवणं हे सोपं आहे, पण त्या खुर्चीला मान मिळवून देणं, शून्यातनं खूप काहीतरी मोठं करणं, हे अतिशय अवघड अशा प्रकारचं काम असतं आणि हे अतिशय अवघड अशा प्रकारचं काम या संस्थेने गेल्या 32 वर्षामध्ये अप्रतिम उभं केलेलं आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून आजचा हा सूर्याचा दिवस आहे असं मी म्हणेन, कारण सहकारातल्या वार्षिक सर्वसाधारण सभा म्हटल्या म्हणजे कशा प्रकारचे प्रॉब्लेम, कशा प्रकारचे काढो, कशा प्रकारचे काय काय घटना घडतात आपण सर्वजण. आणि गेल्या 32 वर्षात ह्या संस्थेने कोणत्याही प्रकारचं गालबोट लागणार नाही इतकं अप्रतिम काम आपल्या जिल्ह्यामध्ये उभं केलेलं आहे. आर्थिक वित्त संस्था सांभाळणं, पद निर्माण करणं हे अतिशय अवघड अशा प्रकारची गोष्ट आहे आणि ते अवघड काम, अवघड अशा प्रकारचं हे या संस्थेने काम केलेलं, उभं केलेलं आपण सगळेजण पाहतो. आणि मग हे सहजासहजी निर्माण झालेलं नाही. आज जे काही 10,000 तुम्हाला मी सांगतो की संस्थेची पद कुठपर्यंत निर्माण केली आहे. आज आपण जवळपास आपल्यापेक्षा 10 वर्ष जुन्या संस्थांना सुद्धा खूप मागे टाकलेला आहे, त्यांना सुद्धा आपण खूप मागे टाकलेला आहे. आर्थिक लोक आपण जर सगळे जे जाणकार मंडळी आहे त्या जाणकार मंडळींना या संस्थेचा गेल्या 32 वर्षात एकही वर्षी
आलेख हा खाली गेलेला नाही किंवा बरोबर राहिलेला नाही. दरवर्षी या संस्थेचा आलेख वाढत गेलेला आहे. ही अतिशय वाढत अशा प्रकारचं काम आहे मित्रांनो. अनेक प्रकारची चॅलेंजेस खूप आहेत, खूप चॅलेंजेस आहेत. आधी वेगळे होते, आताचे प्रश्न वेगळे आहेत. काळाप्रमाणे चॅलेंजेस हे बदलत गेलेले आहेत. आपल्याकडे आज असलेले चॅलेंजेस हे खूप वेगळे आहेत. पूर्वीचे चॅलेंज दर कालानुरूप बदलत गेलेले चॅलेंजेस आहेत. मग आता तर सगळं अतिशय चांगलं आहे, आता कुठं काय चॅलेंजेस आहे सर, अशा प्रकारचा प्रश्न कदाचित आपल्या मनामध्ये उभा राहू शकतो. तर मित्रांनो, आज आपल्याकडे सुरुवातीच्या म्हणजे पहिला म्हणजे संघर्ष होता, विश्वास निर्माण करायच्या या सगळ्या अनेक संकटातून आपण बाहेर म्हणजे कॉपरेटिव्ह पतसंस्था म्हटल्यानंतर, पतपेढी म्हटल्यानंतर आपल्या धुळे जिल्ह्यामध्ये कितीतरी पतपेढ्या, ह्या बँका बुडाल्या, संस्था बुडाल्या, अनेक लोकांचं आर्थिक प्रचंड नुकसान झालं. त्या सगळ्या गोष्टी आपण सहन केल्या 32 वर्षात. त्या सगळ्या गोष्टींना आपण ताऊन आपण निघालो. परंतु आजचं जे काही चित्र आहे, आज आमच्या पुढे असलेले जे काही चॅलेंजेस आहेत, आज आपल्याकडे सुरुवातीला डिपॉझिटचा प्रश्न असायचा. आमची सुरुवातीचा जो काही कर्ज मर्यादा 5,000 पासून होते, आज अशा प्रकारची क्षमता डिपॉझिटच्या संदर्भामध्ये पण इतकी चांगली निर्माण झालेली आहे. म्हणजे बियॉन्ड इमॅजिनेशन, आपण जो नियमित सभासद आहे त्याचा चांगल्यापैकी पगार आहे, ज्याची नियमित परतफेड आणि जो प्रामाणिक आहे, त्याच्यासाठी आपल्याकडे कर्जाच्या मर्यादेची कोणतीच आता क्षमताही उरलेली नाही. म्हणजे आपण पाहिजे तेवढी त्याची आर्थिक गरज आपण भागू शकतो. शासनाच्या त्या दृष्टिकोनात नियमांच्या आधी राहून आपण हे सगळं काम आज सहजगत्या करू शकतो. पूर्वी आपल्याला माहिती असेल की 2014च्या आधी आपण 4 लाखापेक्षा जास्त कर्जाची मर्यादा होती. आज आपण 50 लाख पर्यंत कर्जाची मर्यादेची क्षमता आपल्या संस्थेची क्रिएट केलेली आहे. 4 लाख द्यायला सुद्धा आमचे मॅनेजर साहेबांना 2-2, 3-3 तुकडे करून द्यायला लागायचे. ही वस्तुस्थिती आहे. परंतु आज मात्र तसं चित्र राहिलेलं नाही. जेव्हापासून मी सेवानिवृत्त झालो, पूर्ण वेळ द्यायला लागलो, तेव्हापासून अजून वेगाने या संस्थेची जी काही प्रगती आहे, घोडदौड आहे, ती खूप मोठ्या प्रमाणावर पूर्ण वेळ दिल्यामुळे अजून त्याला वेग आहे. शेवटी ही जे काही कर्मचारी असतात त्यांना मर्यादा असतात. परंतु आपण ज्यावेळेस मोठा विचार करतो, मोठ्या कोणत्या तरी गोष्टी करायच्या आपल्या डोक्यामध्ये असलं की ते 100% आपल्याला यश येतं. आणि माझा काय मोठं राहिलेला आहे, थिंक बिग, डू बिग. विचार मोठा करायचा, कोणतीही गोष्ट करायची ती हनेसली आणि खूप मोठ्या प्रमाणात करायची. आणि म्हणून जो मनुष्य स्वप्न पाहतो, आयुष्य जगतो, तोच काहीतरी मोठं त्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी करू शकतो. हे माझ्यावर मला असं वाटतं की मी जे स्वप्न बघितले, मग ती माझ्या स्वतःच्या आयुष्यातली असोत, नाहीतर मग आपल्या ह्या संस्थेच्या संदर्भातली असोत, ती सगळी स्वप्न मी सत्यात आणण्याचा प्रयत्न केला. आज जी चॅलेंजेसच्या संदर्भात मी तुमच्याशी बोलत होतो, तर ती चॅलेंजेस आजची अशी आहेत की सेवानिवृत्तीचा काळ आपल्या सन्मान्य सभासदांचा खूप मोठ्या प्रमाणात जवळ आलेला. 2012 पासूनचं जे काही चित्र आहे शासनाचं, ते काही चांगलं नाही. मराठी शाळा वाचवायच्या आहेत की नाही, इथून आता प्रश्न उपस्थित झालेला आहे. म्हणजे ग्रामीण भागातला जो बहुजन समाजाचा वर्ग आहे त्याला शिक्षण द्यायचं आहे की नाही सरकारला, अशा प्रकारचा प्रश्न माझ्या डोक्यात नेहमी हा प्रश्न घोंगावत राहतो. पूर्वी 2012च्या आधीचं चित्र काय होतं आपल्याला माहिती आहे. सहजगत्या युवकडे आपण प्रस्ताव शिक्षक मान्यतेचा पाठवला, मान्यता झाली, पगार दुसऱ्या महिन्याला सुरुवात, बरोबर पडलं. परंतु आता मात्र अतिशय अवघड अशा प्रकारचं चित्र आहे. काही ज्या शाळा आहेत त्या ठिकाणी 15-15, 16-16, 20-20 लोकांचा स्टाफ आहे, तिथं फक्त 2 आणि 3 लोकच फक्त पगार घेणारे आहेत, शिक्षकच राहिलेले नाही. आणि याचा परिणाम शिक्षक नाही, नवीन भरती नाही, त्याच्यानंतर शासनाला भरतीच करायची नाही. मला स्पष्ट ह्या संदर्भामध्ये शासनाला आरोप आहे. शिक्षक पवित्र पोर्टलच्या नावाखाली अजिबात मला दिसतच नाही की या शाळेमध्ये पवित्र पोर्टलच्या माध्यमातून पूर्ण फुलबिल झाले. अनेक कदाचित त्याच्यामध्ये संस्था चालक वगैरे ह्या काही गोष्टी असतील, पण आज
ज्या ग्रामीण भागातल्या आणि या ज्या काही शाळा आहेत या ठिकाणी शिक्षक नाहीत, सभासद त्याच्यामुळे या संस्थेचे होऊ शकत नाहीत। आज आपल्याकडे फंड चांगल्यापैकी आहे। सभासद आता या ठिकाणी माझ्या आधी सांगितलं की जवळपास आपण गेल्या मार्च 42 कोटीच्या पुढे 50 कोटीच्या पुढे आजची अशी सिच्युएशन आहे, 50 कोटीच्या पुढे आपल्याकडे डिपॉझिट्स आहेत। त्याचबरोबर तुमच्या जे काही वर्गणी किंवा शहरच्या माध्यमातून जवळपास 50 कोटीपेक्षा जास्त आज आपल्याकडे तो पैसा उपलब्ध आहे आणि आज आपलं कर्ज वाटप सुद्धा अतिशय चांगल्यापैकी आहे। मोठ्या प्रमाणात आपण त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कर्ज वाटप सुद्धा या संस्थेने केलेलं आहे आणि तरी सुद्धा माझा विश्वास आहे की येणाऱ्या कालखंडामध्ये अजून आपण या संस्थेच्या मोठं करण्यासाठी 100% भविष्यामध्ये आपली संस्था अजून मोठी होणार। आता येणं कर्ज 78 कोटी समथिंग आहे, जवळपास 78 कोटी आहे। माझी जी काही अपेक्षा आहे की 100 कोटी येणे कर्ज एक वर्षाचं जे काही टार्गेट मी ठेवलेलं आहे, परंतु सभासद वाढीचा वेग नसल्यामुळे त्याच्यामुळे आमच्याकडे फंड असून सुद्धा डिपॉझिट असून सुद्धा आपण कर्ज वाटप करू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे। परंतु त्याच्यावर सुद्धा आम्ही संस्थेचं नुकसान होणार नाही। त्या डिपॉझिट्स आमच्या ठेवलेल्या असतात किंवा आहेत ते कोणत्याही प्रकारे संस्थेचं नुकसान होणार नाही अशा प्रकारचं ह्या संस्थेचं कामकाज या माध्यमातून या ठिकाणी जे आमच्या संचालक मंडळाच्या माध्यमातून आम्ही करतोय आणि म्हणून दरवर्षी जर तुम्ही बघितलं असेल की दरवर्षी ग्रोथ हा उत्पन्नाचा आहे, त्याचबरोबर प्रत्येक गोष्टीचा आहे। संस्थेचा व्यवहार जो काही चाललेला आहे आम्ही एकेकाळी 18% सभासदांकडनं कर्ज वाटप करून वसूल करायचं, 18% होतं सुरुवातीचा कालखंडात आमचं व्याज होतं। आज आपण निम्म्यापेक्षा कमी आणलेला आहे, त्याच्यापेक्षा कमीवर आता व्याजदर आपण आणलेला आहे। आपण डिपॉझिटरला पूर्वी 16-17%, 18% पर्यंत व्याजाचे पैसे ठेवायचो, आज आपण 7.5 वर ठेवतो। नियर वन बँकेचा रेट आहे तरी सुद्धा सभासद आपल्याकडे ठेवी ठेवायला येतो, ही संस्थेसाठी खूप मोठी गौरवाची बाब आणि म्हणून लेट अस होप फॉर द बेस्ट। आपण चांगल्याची अपेक्षा करूया। अजून ही संस्था आपल्याला या कर्ज देणं कर्ज घेणं इथपर्यंत आपली संस्था काम करत नाही। वेगवेगळ्या माध्यमातून ही संस्था सभासदांच्या हितासाठी, पाल्याच्या हितासाठी आपल्याला काय काय करता येईल यासाठी सुद्धा सातत्याने या संस्थेचा चांगल्यापैकी कार्यक्रम करण्याचा देण्याचा प्रयत्न असतो आणि तो सातत्याने जवळपास सुरुवातीपासून आपण करत आलेलो आहोत। त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे निधी सुद्धा आपण संस्थेच्या जर तुम्ही लेखा अहवाल जर बघितला तर या ठिकाणी ह्या अहवालामध्ये तुम्ही बघत असाल की सभासद कल्याण निधी असेल किंवा सामाजिक कृतज्ञता निधी असेल, अशा प्रकारचे निधी सुद्धा आपण उभारतो। या माध्यमातून दुर्दैवाने एखाद्या सभासदाला जे काही मोठे आजार आहेत, कॅन्सर असेल, पॅरालिसिस असेल, अशासारखे जे काही दुर्धर आजार आहेत, अशा प्रकारच्या दुर्धर आजाराला जर सामोरं जायला लागलंच दुर्दैवाने तर खूप मोठं संकट त्या कुटुंबावर असतं। पहिली गोष्ट आजार समजल्याबरोबर त्या कुटुंबाचं गडबडीत होतं, अतिशय दुःख त्या कुटुंबामध्ये पसरतं। परंतु आपल्याला कोणतेही कुटुंब असो त्या कुटुंबात अशा प्रकारची काही घटना घडलेली असेल तरी सुद्धा त्याला सामोरं जावंच लागतं आणि म्हणून आपण त्याच्यासाठी सुद्धा तो एक निधी विशिष्ट अशा प्रकारचा निधी उभा केला, सभासद कल्याण निधी। त्या माध्यमातून आतापर्यंत आपण 20,000 देतो। मला यावर्षी या ठिकाणी आमच्या संचालक मंडळाशी मी काल आमच्या भेटीमध्ये चर्चा केली आणि ठरवलं 20,000 हे कमी आहे, याच्याऐवजी आपण ज्यावेळेस आपण निर्णय या सभेमध्ये मान्यता दिलेला आपण 20,25 करणार आहोत। तर मला असं वाटतं यासाठी 25,000 आपण दुर्दैवाने एका दुसऱ्या सभासदाला आजार झाला तर आपण 20,25,000ची मदत त्या कुटुंबाला देऊ, त्या सभासदाला देऊ आणि त्याचबरोबर दुसरं आपल्या प्रत्येक सभासद गट विमा दरवर्षी मारत असतो। यावर म्हणजे दरवर्षी दुर्दैवाने एखादी घटना घडतेच आणि याच्या आधी पण माळी सर आपल्या धुळ्यातलेच मुख्याध्यापक होते, मोहनजी दुर्दैवाने त्यांनी जे काही घेतलेलं 10 लाखाचं कर्ज होतं ते कर्ज आपण वसूल करून उर्वरित पैसा त्या कुटुंबाला दिला। त्याचबरोबर आता सुद्धा शिरपूरचे महाजन म्हणून एक शिक्षक होते, तर ते सुद्धा दुर्दैवाने घरामध्ये डोक्याला मार मारून दुर्दैवाने ते अपघाती त्यांचं निधन झालं। त्यांनी डॉक्युमेंट दिले त्याप्रमाणे आपण
महिन्याभरापूर्वीच त्यांना 16 लाख रुपयाचा त्याच्या कुटुंबाला आपण चेक दिलेला आहे. तर अशा प्रकारचे देत असतो आणि मग अशा कुटुंबाला ही संस्था आर्थिकदृष्ट्या त्याला कोणत्याही प्रकारचं त्याची ती भरपाई होऊ शकत नाही, पण एक त्या माध्यमातून काही ना काही पैसे 2 पैसे मिळाले म्हणजे त्याच्या पुढील नेक्स्ट जनरेशनसाठी या गोष्टीचा फायदा होत असतो. त्याचबरोबर जे जे काही चांगलं असेल, आतापर्यंत आपण वेगवेगळ्या काही महाराष्ट्रातल्या पगारदार पतसंस्था आहेत, त्या पतसंस्थांच्या माध्यमातून जे काही चांगलं असेल ते आपण सातत्याने घेण्याचा प्रयत्न करतो आणि ते आपल्या या संस्थेमध्ये आपण इनपुट करण्याचा प्रयत्न करतो. त्याचबरोबर अजून थोडंसं विषयांतर मी या ठिकाणी आता शिक्षक बांधव आहेत म्हणून आपल्या शिक्षक बांधवांच्या माहितीसाठी, कारण शिक्षण प्रणाली, शाळा, शिक्षण याच्याशीच आपण सर्व शिक्षक बांधव त्याच्याशी आपल्याला बांधिलकी आहे. आपण सर्वजण वेगवेगळ्या शाळांमधून आपण ज्ञानाचं पवित्र काम करत असतो. तर माझा चिरंजीव US आहे आणि माझी कन्या कॅनडाला आहे. तर मी दोघं देशांमध्ये माझा जाण्याचा योग आहे आणि त्या ठिकाणच्या ज्या काही शाळा आहेत त्या ठिकाणचं जे काही शैक्षणिक वातावरण आहे, त्या शैक्षणिक वातावरण तिथं कशा प्रकारच्या गोष्टी चालतात या सगळ्या गोष्टींचा मी जाणीवपूर्वक त्या ठिकाणी स्वतः जाऊन त्या शाळांमध्ये जाऊन त्या थोडा अनुभव आणि त्याची माहिती मी घेण्याचा प्रयत्न केला. म्हणजे भलेही जाऊन त्या शाळांमध्ये जाऊनही मी घेण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर बाहेरूनही त्या सगळ्या गोष्टींचा मी अनुभव घेतला. ज्या प्रकारे आपल्या देशामध्ये आज जे काही चाललेलं आहे प्रायव्हेटायझेशनमुळे आज अगदी पहिली बालवाडीमध्ये जरी मुलगा घालायचं म्हणजे पहिली टाकायचं असेल तर त्याला किमान 40-50 हजारच्या आत फीज नाही, त्याच्यापेक्षा जास्तच इंग्रजी माध्यमातल्या कोणत्याही शाळेमध्ये आपण टाकतो तर त्या ठिकाणी आहे. त्या ठिकाणी मात्र अमेरिका किंवा कॅनडामध्ये जवळ 1ली ते 12वी पर्यंतचं सगळं शिक्षण हे शासनाच्या वतीने 1 रुपया सुद्धा पालकांना खर्च लागत नाही. त्या ठिकाणच्या शाळा आणि शाळा इतक्या अप्रतिम आहेत. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास काय असू शकतो हे मी सगळं त्या ठिकाणी त्या शाळांमध्ये अनुभवून बघितलं. म्हणजे शासनाच्या शाळांमध्ये त्या ठिकाणी अगदी माझी जी काही नातवंड आता 9वी 10वीला माझा नातू आणि 9वीला जी काही नात आता आहे, तर त्यांच्या शाळेमध्ये स्विमिंग आहे, घोडसवारी आहे, सगळ्या प्रकारचा विद्यार्थ्यांचा विकास होण्यासाठी सगळ्या प्रकारच्या ज्या काही गोष्टी आवश्यक असतात ऑलराऊंडर त्याला करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी त्या शाळांमध्ये शिकवलं जातं. आणि ज्यावेळेस मी आठवतो मी LKच्या शाळेत होतो, जवळ 32-33 वर्ष माझे स्टाफ मेंबर त्यांचे आपा वगैरे आजही त्यांचे आमचे चेअरमन पण त्या ठिकाणी आपले चेअरमन पण त्या ठिकाणी आहेत. आपणही आपल्या वेगवेगळ्या शाळांमध्ये तर कोणत्याच प्रकारचं अशा प्रकारच्या काही फॅसिलिटी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचं आपल्याला काहीही चित्र दिसत नाही. तर या उलट त्या ठिकाणी परदेशातलं जे काही चित्र आहे ते अतिशय ते का त्या ठिकाणचं प्रत्येक गोष्ट शिस्त म्हणजे प्रत्येक माणूस प्रत्येक व्यक्ती ही प्रचंड शिस्त त्या ठिकाणी स्वतः ती शिस्त पाळतो. आणि जे रोड रस्ते इन्फ्रास्ट्रक्चरचं आज आपण या ठिकाणी जे आपल्या भारतामध्ये आज जे काही चित्र बघतो रोड रस्त्याचं काम आज जे चाललेलं आहे मी त्या ठिकाणी जाणून घेतलं तर 1970लाच तिथले रोड रस्ते झालेले आहेत. आज आपण जो समृद्धी मार्गाचं या ठिकाणी आपल्या इथं जे काही वारंवार अपघात होतात तशाच प्रकारचे सर्व रस्ते आहेत. स्ट्रेट कुठेही प्रकारचं त्या ठिकाणी तुम्हाला जर 600 किलोमीटर जायचं असेल तुमच्या गुगलने सांगितलं की तुम्ही आमच्या वाजता पोहोचता अगदी 100% जास्त वेळ लागतो. 1 मिनिट इकडे तिकडे कुठेही स्पीड ब्रेकर तुम्हाला नाही. तर अशा प्रकारे तिथली समाज व्यवस्था सुद्धा अतिशय चांगली आहे. मुलांचं शिक्षण सुद्धा अतिशय अप्रतिम आहे. मुलांवर कोणत्याही प्रकारचं जे काही टेन्शन आपल्याकडे आहे, मुलांना शिक्षणाचं प्रचंड ताण तणाव टेन्शन स्पर्धा दुर्दैवाने आत्महत्या आणि जेमतेम त्या परीक्षा होतात त्या परीक्षांमध्ये सुद्धा काय चाललेलं आहे. यामुळे मुलांच्या ज्या काही परीक्षा नीट सारख्या परीक्षा फुटल्या आता
आपल्या पालकांच्या म्हणजे आपल्या शिक्षकांच्या परीक्षा सुद्धा त्या सुद्धा फुटतायत. इतकं प्रचंड प्रमाणावर चित्र आपल्या देशाचं राज्याचं तर बदलत चाललेलं आहे. आणि म्हणून विचार करावा तर कशा प्रकारे आपल्या देशाचं काय होईल, सुधार माणसाला सुद्धा प्रश्न पडतो. तर परमेश्वर काहीतरी या ठिकाणी काहीतरी आपल्या देशाला ह्या अत्यंत कठीण अशा अवस्थेतनं कशा प्रकारे लवकर आपण निघूया त्यासाठी आपण लेणं झोप. त्याचबरोबर हे खूप मोठा विषय आहे. आपण कधीतरी आपण ऑफिसमध्ये बसतो त्या विषयावर मी तुमच्याशी खूप वेळपर्यंत या विषयावर सांगेन बोलेल. परंतु आपण आता परत मूळ विषयाकडे येऊया. तर मला अजून आपल्या सभासद बांधवांकडनं जर आपल्या संस्थेच्या हितासाठी कोणाच्या काही आयडियाज असतील, कारण मागच्या वर्षी तुमच्यापैकी एका सभासद बांधवाने सुचवलं होतं की 30-40 7% ज्या शाळा असतील तर त्यांना सुद्धा आपण सभासद त्या बांधवांना करूया आणि आपण त्या प्रकारचा यापूर्वी आधी आमच्या मासिक सर्वे ठराव केलेला होता. परंतु आता त्याची पाटलांनी या ठिकाणी वाचून दाखवलं तर तेही आपण त्याची दखल घेतलेली आहे. म्हणून मी जे शिक्षक प्रमाणित असतील त्यांनाही आपल्याला सभासद करायचं आहे. फक्त त्याचं जो काही त्याची सॅलरी असेल तेवढा त्याला आपण लोन आपण त्यांना देऊ शकतो. पुनश्च आपल्या सगळ्यांकडून मला अपेक्षा अशी आहे की आपण जे काही तुमचे सभासद बांधव सेवानिवृत्त होणार असतील, आता सेवानिवृत्तीचा कार्यक्रम येत्या 12 तारखेला आपण घेतलेला आहे. हे आपल्या तुमच्या सगळ्यांच्या माहितीसाठी राहूद्यात. जी तुमची 10वी 12वी आणि ज्या ज्या काही गोष्टी आपण गावामध्ये आपल्या संतांना मेन्शन केलेल्या आहेत त्या विद्यार्थ्यांना आपल्याला सन्मानित करायचं आहे. तर त्यासाठी त्या विद्यार्थी आणि पालकांचे काही ॲप्लिकेशन्स वगैरे त्याची 9 तारखेला मुदत आहे तेही पाठवा. 12 तारखेला आपल्याला या ठिकाणी सेवायुक्त बांधवांचा अतिशय झकास अशा प्रकारचं कुणी आपल्याला आमदार किंवा मोठा व्यक्ती बोलवायचं आमचं नियोजन दरवर्षी असतं. त्याप्रमाणे या ठिकाणी कोणाच्या तरी आपण सन्मानित करणार आहोत. पुनश्च आपण सर्वजण या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहिला. अजून कोणाला काही सांगायचं असेल काही संस्थेच्या हितासाठी तर त्याची आपण नोंद 100% घेतली आहे. कोणाला काही नसेल तर मी सांगू शकतो. मित्रांनो, पुनश्च आपल्या सगळ्यांचे मी आभार मानतो. आपण सर्वजण आला, वेळ दिला. दुपारची वेळ होती, तुमची झोप होऊन गेली आणि परंतु आपल्याला कायदे आहेत, नियम आहेत, त्याप्रमाणे कामकाज करावंच लागतं आणि म्हणून आपण सर्वजण उपस्थित झाला. त्याबद्दल मी पुनश्च आपल्या सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सरकार. धन्यवाद. माणसाने कसं जगावं हे देखील नानासाहेबांनी आम्हाला शिकवता. एवढंच नाही, आपल्या पतसंस्थेत जर अडचण आली असेल, डिव्हिडंड वाटप करायचं असेल तर तुम्ही तुमच्या मित्रमंडळीकडनं 1 कोटी 2 कोटी रुपये सहज आणतात. पण आपल्या पतसंस्थेचे फिक्स डिपॉझिटमध्ये पैसे तुम्ही काढत नाही. आता सभासद कल्याण निधी 20,000 ऐवजी 25,000 तुम्ही केले, त्याबद्दल देखील खूप खूप तुमचं धन्यवाद. तुम्हाला सुदृढ दीर्घायुष्य प्राप्त हो अशी मी ब्रह्मांडाकडे प्रार्थना करतो आणि तुमचे स्वप्न सगळे साकार हो अशी देखील मी प्रार्थना करतो. आता आभार प्रदर्शन पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन आदरणीय दादासाहेब रमेश ओंकार पाटील सर यांनी कर्माशी त्यांना विनंती करतो. त्यानंतर राष्ट्रगीत होईल आणि कार्यक्रम संपेल. नंदुरबार जिल्हा माध्यमिक, उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षक पतसंस्थेच्या सन 1994 मध्ये स्थापन झालेल्या आज 32वी आपण वार्षिक विशेष सर्वसाधारण सभा घेत आहोत. या सभेचे सन्माननीय संस्थापक अध्यक्ष आधी केले मग सांगितले. 1994 मध्ये स्थापन झालेल्या या पतसंस्थेचे वृक्षवेल इबलीचे रोप लावले जाई वेलू गेला त्या घटनावरी आज 1994 मध्ये स्थापन झालेल्या आणि 32व्या वार्षिक सर्वसाधारण सभेस अतिशय संस्थेच्या माध्यमाने केलेल्या योजना आणि केलेली कार्यपद्धती याच्यावर संस्थापक अध्यक्ष माननीय नानासाहेब शिंदे साहेब यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. नानासाहेब, आज खरोखरच आपण भाग्यवान आहात. आपण आधी केले मग सांगितले
ह्या उक्तीप्रमाणे खरंच वागलेला आहात आणि आज आपल्या संस्थेचे लोक ते खूप वेगळे याच्यावर गेले, उच्च स्तरावर गेलेले. आज तुमचे महाविद्यालय पतसंस्थेच्या मार्फत आपले मनोमन हार्दिक आभार मानतो. तसेच आमचे प्रेरणास्थान माईसाहेब साधनाताई शिंदे नानासाहेबांच्या खांद्याला खांदा लावून 1994 पासून माईसाहेबांनी कार्य केलेले. आज प्रत्येक पतसंस्थेवर लक्ष देऊन माईसाहेबांनी आपला हातभार नानासाहेबांना दिलेला आहे. माईसाहेबांच्या पतसंस्थेमार्फत खरोखरच मी आभार मानतो. तसेच आज विद्यमान चेअरमन माननीय प्रशांतदादा साळुंखे यांनी त्यांच्या कालावधीत केलेल्या कामांच्या उहापोह आपल्याला केलेला आहे. आज खरोखरच प्रशांतदादा साळुंखे सकाळी पतसंस्था उघडण्यापासून तर संध्याकाळपर्यंत केलेल्या कार्यवाहीच्या, केलेल्या कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाचा आढावा प्रशांतदादा हे घेत असतात. कारण त्यांना नानासाहेबांची मोठी साथ आहे, सगळ्या संचालक मंडळाची मोठी साथ आहे. म्हणून प्रशांतदादा आपल्या कामाच्या कामावर बारीक लक्ष ठेवून आज संस्थेची वाटचाल चालवण्यात ते सक्षम आहे. म्हणून त्यांचे पतसंस्थेच्या मार्फत आम्ही संचालकांमार्फत, सभासदांमार्फत आभार मानतो. तसेच माजी चेअरमन आर पाटील साहेब यांनी आपल्या कालावधीत खूप छान काम केलेले आहे. त्याला कर्मचाऱ्यांनी साथ दिलेली आहे. मी आबासाहेब आर पाटील यांचे आभार मानतो. तसेच आपले संचालक अजय शिवाजी सुरवंशी सर, आबासाहेब किरण पाटील, खजिनदार तनुजाताई, सगळ्या सभासदांमार्फत मी सर्व संचालक मंडळाचं, तसेच आमचे भाऊसाहेब नरेंद्र अरुण भांबरे सर, आमचे भूषणदारसाहेब भूषण चंद्रकांत पाटील, कुंदन हिरामन पाटील, भाऊसाहेब बी टी चौधरी सर, या संचालक मंडळांचं प्रत्येक कार्यावर, प्रत्येक वेळेस आमच्या कर्मचाऱ्यांवर पूर्ण देखरेख असते आणि आपली पतसंस्था कशी उच्च शिखरावर जाईल हे काम आमचे संचालक मंडळ करीत असतात. तसेच आमच्या एक विजयाताई, खरोखर आज आमच्या संचालकांमध्ये आम्हाला असं अभिमानाने सांगा की आमचे संचालक मंडळाचे मॅडम बेरे मॅडम यांचे चिरंजीव आज जिल्हाधिकारी आहे आणि आज आम्हाला कोणाच्याही गर्व नाही, पण आमच्या शिक्षणाचा गर्व आम्हाला आहे. तर सर्व पतसंस्था मार्फत सर्व सभासद मंडळाचं, सर्व कर्मचारी वर्गांचं आणि आमचे बाळकृष्ण मुघल कार्यालयाचे कर्मचारी, त्यांचे मॅनेजर, तसेच साहेब यांचे सर्व धुळे नंदुरबार माध्यमिक, उच्च माध्यमिक पतसंस्थेमार्फत मी सगळ्यांचे आभारी मानतो आणि सर्व आपलं आम्हाला अशी साथ देत राहावं अशी मी सगळ्यांची अपेक्षा करतो. धन्यवाद.